नमस्कार, मी अपर्णा देशोन्नतीमध्ये आपले स्वागत करते। तर आता आपल्या सोबत आहे काँग्रेसचे उमेदवार। नमस्कार सर, देशोन्नतीमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार। तर या प्रभागामध्ये कोणते एरिया कव्हर होतात? या प्रभागामध्ये निवडणूक आहे म्हणूनच आम्ही फिरत नाही आहे, तर ऑलरेडी 8 वर्षापासून निवडणूक झाल्या नाही आहे। आमचा काँग्रेस पक्षाचा एक नगरसेवक ऑलरेडी बंटी शेळके होते, त्या माध्यमातून सर्वच काँग्रेसच्या माझ्या सिनियर काँग्रेसचे जे माझ्या आजूबाजूला मागे उभे आहेत त्यांच्या मार्गदर्शनात हा प्रभाग आम्ही फिरत आलेलो आहे। असं निवडणूक आहे म्हणूनच नाही आहे, हे तर प्रोटोकॉलमुळे आम्ही यात्रा काढत आहोत। आता कर्नलबाग गाडीखाना झालेला आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महालचा भाग सन्माननीय प्रवीणजी दटके यांचा एरिया, तिथून मग असा होत आपण तो महाल चौकात यात्रा समाप्त करणार। सत्तेचा दुरुपयोग झालेला आहे। इथे केंद्रीय मंत्री असताना खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशा प्रकारचं आहे। जर तुम्ही पाहाल तर माझ्या काँग्रेसच्या काळामध्ये सकाळी गाड्या यायच्या, घरचा केर बाहेर फेकला जायचा। आता 3-3 वाजता 4-4 वाजता घरची बाई जेव्हा आंघोळ करते तेव्हा तिला केर फेकायला जावं लागते आणि गाड्या 5-5 दिवस येत नाही आणि जिथे गाडी जाते तिथे पैसे मागितले जाते। कारण थैलीचं जे सिस्टीम आहे ते कॉर्पोरेशनमध्ये चालू केलेलं आहे आणि ते फक्त एका सत्ताधारी पक्ष केलं, ते उकळून फेकण्यासाठी हे काँग्रेसचे उमेदवार यावेळेस नक्कीच विजयी होणार आहे। जनतेला मी आश्वासन देणार नाही, तर मी वचन देते की जेव्हा तुम्ही मला कॉल कराल, काय होतं 15 वर्षापासून भाजपाची सरकार होती, कोरोनाचा सर्वात मोठा काळ आपल्या नागपूरमध्ये काय पूर्ण देशावर होता, त्यावेळेस एकही नगरसेवक जनतेमध्ये गेला नाही, घरी बसून अन्नाचं वाटप केलं। तेही याच प्रभागाच्या जे नगरसेवक होते ते माननीय आमदार बनले आहेत। आता माननीय आमदार साहेबांनी जेवणाच्या डब्यावर आपला फोटो, आपल्या पक्षाचा चिन्ह आणि आपल्या पक्षाचं नाव आणि स्वतःचं नाव लिहून लोकांना वाटप केलं जेवण। तर मी जनतेला हेच म्हणेल की ज्या व्यक्तींनी काही नसताना तुमचे कामं केले आहे त्यांनाच निवडून द्या, यावेळेस पक्ष बघा नको। तर मी आता भारतीय जनताच्या लोकांनाही म्हणेल की जेव्हा निवडणूक होते जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा तुमच्याच लोकांनी तुम्हाला साथ दिलेला नाही आहे, तर आता पक्ष न बघता आता उमेदवार बघा कोण आहे, काम करणारे जनतेच्या मधातले आहे। हे जे 4ही कॅन्डिडेट काँग्रेस पक्षाने दिलेले एक सामान्य घरचे दिलेले आहे, बलाढ्य पैसेवाले दिलेले नाही। कारण काँग्रेस पक्षाला माहिती आहे की एक सामान्य व्यक्तीचं दुःख म्हणजे दुःख जाणवून घेऊ शकते, म्हणून काँग्रेस पक्षाने सामान्य घरच्या मुलांना, सामान्य घरच्या लोकांना उमेदवारी दिली आहे। मी जनतेला आता एकच विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि व्यक्ती पाहून मतदान करा, व्यक्तीचे कामं पाहून मतदान करा, न की त्यांचे पक्ष पाहून मतदान करा। तर अशाच प्रकारे देशोन्नती प्रस्तुत जनतेचा कौलनामा कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण बघितले जनतेच्या समस्या आणि उमेदवारांकडून त्यांची आश्वासने। तर 15 तारखेला निवडणुका आहे, तर तुम्ही मतदान करायला विसरू नका आणि 16 तारखेला बघूया जनतेचा कौल कोणाकडे वळतो। तर मी अपर्णा, कॅमेरा पर्सन शुभम सोबत, देशोन्नती नागपूर।